माझ्या मते निक्कीची जिरवायला म्हणजे जे विकेंडचा वार किंवा भाऊचा धक्का होतोय त्यावेळी तिची बरोबर जिरवायला एकच माणूस आहे, तो म्हणजे सलमान खान असं मला वाटतंय. रितेश देशमुख कधी ना कधीतरी आपल्याला आणखीन काहीतरी तिने बोलायला पाहिजेत निक्कीला, असंच आपल्याला नेहमी वाटत असतं. मला तर असं वाटतंय, तुमचं काय माहीत नाही. पण ज्यावेळी हिंदी बिग बॉसमध्ये सलमान खानच्या समोर निक्की होती त्यावेळी सलमान खानने निक्कीची चांगलीच जिरवली होती. त्याचाच एक व्हिडिओ, एक क्लिप व्हायरल होते सध्या आणि ती खूप फनी आहे. ती तुमच्यासोबत मला शेअर करावीशी वाटली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतोय. तर या व्हिडिओमध्ये होतंय असं, निक्कीच्या हातात माईक असतो. सलमान त्यावेळी निक्कीला काहीतरी विचारतात पण निक्कीचं लक्षच नसतं. तिची वायफळ नेहमीसारखीच ती बडबड असते. ती माईक खाली ठेवून सलमान खान सोबत आणि ऑडियन्स सोबत बोलत असते, त्यामुळे त्या माईकमध्ये व्यवस्थित आवाज येत नाही. म्हणून यावरूनच सलमान तिला टोमणा मारतात. ते निक्कीला बोलतात, निक्की तू ते जे काही हातात पकडलेस ना त्याला मायक्रोफोन म्हणतात. तर असं ठेवशील तर आवाज येईल, खाली ठेवशील तर आवाज येईल. पण असं बोलत सलमान खान तिथे हसू लागतात आणि सलमान सोबत जे काही गेस्ट असतात ते पण मोठमोठ्याने हसू लागतात. ते त्याचा अर्थ आता तुम्हाला लक्षात आलाच असेल. ती तुम्हाला क्लिप ऐकवतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. निक्की तो ज्यादा बोली आजकल या कम बोली? अच्छा, ये जो हाथ में आपने पकड़ा है ना उसको माइक्रोफोन कहते हैं. यहाँ पे रखेंगे तो आवाज आएगी और नीचे रखेंगे तो आवाज आएंगे लेकिन नो. तर कळालं ना कशाबद्दल बोलत होतो. हां, तर अशा प्रकारे छोटे मोठे का असे ना टोमणे मारून वगैरे सलमान व्यवस्थित निक्कीची खेचत होते त्या सीझनमध्ये हिंदी बिग बॉसमध्ये. अशाच प्रकारची काहीतरी मस्ती आता रितेश देशमुखकडून पण अपेक्षित आहे. आणि टोमणे वगैरे जरा निक्कीला मारायला पाहिजे तो. ते काय कसा विषय करते माहिती आहे तुम्हाला, निक्की लोकांना बडबडून पूर्ण बाद करून टाकते. स्वतःला शानी समजते, ती माजुरडी आहे, ती सगळ्यांना माहीतच आहे. तर ती जिरवण्यासाठी असे टोमणे आणि योग्य त्यावेळी योग्य तो समज देणं अपेक्षित आहे. आता बघूया आपल्याला पुढच्या एपिसोड्समध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये आपल्याला काय मस्ती वगैरे बघायला मिळते काय. ह्यावेळी पण तिची चांगलीच रितेश देशमुख ठासणार आहेत हे तर दिसते, कारण की या आठवड्यातलं पण जे काही परफॉर्मन्स आहे निक्कीचा तो अजिबात आवडलेला नाही प्रेक्षकांना. मला तर आवडलेला नाही. वायफळ बडबड खूप झाली निक्कीची आणि अपमान खूप केला आहे तिने बाकी स्पर्धकांचा. त्याचा समज भाऊच्या धक्क्यामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. तुम्हाला काय वाटतं निक्कीबद्दल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.